मित्रांनो, आता आपण परफेक्ट टेन्सचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं ते पाहणार आहोत. बघा, यामध्ये परफेक्ट टेन्स म्हटलं की वर्बचं यामध्ये तिसरं रूप सामील होईल. ॲक्टिव्ह वॉइसचं रूपांतर पॅसिव्ह वॉइसमध्ये करत असताना परत एकदा लक्षात ठेवायचं की बीच्या रूपानंतरच वर्बचं तिसरं रूप येईल. मग बरेच जण म्हणतील सर इथं तिसरं रूप तर पहिल्या काळापासूनच चालू आहे, पण हे तिसरं रूप कॉमन राहील सगळ्यामध्ये. पण इथं तुम्हाला आता बीचं तिसरं रूप वापरावं लागेल. जसं तुम्ही याआधी बीला आय जी लावलं होतं तसं इथं बीचं तिसरं रूप आता काय वापरता तुम्ही बीन याचा वापर करा. कारण पॅसिव्हमधलं परफेक्ट टेन्स ओळखायचं असेल तर बीनवरून ओळखावं लागेल. मग ॲक्टिव्ह वॉइसमधली आपण रचना पाहू. प्रेझेंटमध्ये तुम्हाला हॅव किंवा हॅज या रूपासोबत क्रियावाचक क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात. तर पॅसिव्हमध्ये हॅव किंवा हॅज नंतर तुम्हाला बीचं तिसरं रूप वापरावं लागेल बीन आणि त्यानंतर वर्बचं तिसरं रूप. काही जण म्हणतील काही नाही, फक्त या दोघांना वेगळं केलं आणि मध्ये बीन वापरलं, तसं समजा वाटलं तर ठीक आहे. हॅव हॅज च्या ऐवजी तर हॅड प्लस वर्बचं तिसरं रूप पास्ट परफेक्ट हॅड. इथे बीचं तिसरं रूप वापरलं बीन, वर्बचं तिसरं रूप आलं पास्ट परफेक्ट, इथं प्रेझेंट परफेक्ट. आणि शेवटी यू आपण जे फ्युचरसाठीच वापरू, पण हे बाकीच्याही मॉडेलसाठी लागू होईल हा नियम. मग यामध्ये तुम्ही मॉडेल ऑक्झिलरी घेणार, त्यासोबत हॅव घेणार. लक्षात ठेवायचं मॉडेलसोबत नेहमीच बेस फॉर्म हॅव वापरायचं, हॅज कधीच वापरायचं नाही. हॅव प्लस क्रियावाचकाचं तिसरं रूप, मॉडेल ऑक्झिलरी जे येईल ते साजरे करा. त्यासोबत हॅव प्लस बीचं तिसरं रूप बीन आणि वर्बचं तिसरं रूप झालं. म्हणजे यावरून तुम्हाला बोध होईल परफेक्टचा. जर इथं विल शॉल असते तर आम्ही त्याला फ्युचर परफेक्ट म्हटले असते. आय हॅव हेल्प्ड हर. सब्जेक्ट हे झालं याच्यातलं वर्ब, ऑब्जेक्ट टाईप आहे एस व्ही ओचीच. तिकडचं हर इकडे आल्यावर काय झालं शी सोबत हॅव जमणार नाही आहे. इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी हॅज. शी हॅज पुढे घेतलं याच्यामध्ये बीन आणि हेल्पचं तिसरं रूप घेतलं हेल्प बाय. आयचं झालं यामध्ये मी. नंबर 2, दे हॅव फिनिश्ड द वर्क. यामध्ये द वर्क हॅवचं झालं याच्यामध्ये हॅज थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी, बीन फिनिश्ड बाय देम. नंबर 3, शी हॅड कॉट हिम. यामध्ये हिमचं काय झालंय ही हॅड बीन पाससाठी घेतलेले आपण आणि पुढे घेतलंय कॉट बाय शीचं केलंय हर. नंबर 4 बघा, दे विल हॅव हेल्प्ड हिम. यामध्ये सुद्धा मी 2 पर्याय दिले तुम्हाला. बघा यामध्ये हिमचं काय झालं याच्यामध्ये ही विल हॅज बीन हेल्प बाय देम. आणि दुसरा पर्याय दिला ही विल हॅव बीन हेल्प्ड बाय देम. कोणता घ्यायचा यामध्ये तर काही जण लगेच डोकं लावायला सुरुवात करतील की दे असल्यामुळंच इथे विल नंतर काय आलं होतं हॅव, कारण दे हॅव असतं आणि ही सोबत काय पाहिजे होतं हॅज का हॅव. तर लक्षात ठेवायचं हा पहिला पर्याय चुकीचा आहे. क्रमांक 2चा पर्याय हा उत्तर म्हणून बरोबर आहे. ही मॉडेलसोबत काय पाहिजे इथं हॅवच पाहिजे. प्रश्नार्थी रचनेमध्ये बघा, विल दे हॅव सेव्ड हर. त्याने तिला वाचवलं असेल का. यामध्ये परत मी तुम्हाला 2 पर्याय द्यायला सुरुवात केली. बघा, विल शी हॅज बीन सेव्ड बाय देम. आणि दुसरा पर्याय दिला विल शी
have been saved by them. सांगा कोणता पर्याय योग्य आहे याच्यातला? तर पुन्हा काही जण विचार करतील की इथं दे सोबत हॅव बरोबर होतं, इथं शी सोबत हॅवच का शी सोबत हॅव, शी सोबत हॅज का शी सोबत हॅव. लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त एवढा विचार करायचा नाही आहे, यामध्ये मॉडेलची उपस्थिती यामध्ये आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की मॉडेल ऑक्झिलरी आले की समजायचं त्यापुढे येणारं हॅज हे कधीच नसतं, ते काय असतं? हॅव असतं. हे चुकीचं आहे. क्रमांक 2चं उत्तर बरोबर आहे. शी कुड हॅव स्टॉप्ड द कार. The car could have been stopped by, she's झालं her. How have you made this pot? कसा तयार केलायस तू? मग सांग. दोस्ती तोडायची नाही. हाऊ इथं हॅव घ्यायचं आहे का हॅज घ्यायचं आहे हे पुढचं ऑब्जेक्ट होणार आहे. धिस पॉट आता हे थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये आहे त्याच्यामुळे इथं हॅव घेता येणार नाही. काय घ्यावं लागेल? हॅज. हाऊ हॅज धिस पॉट बीन मेड बाय यू? व्हाय हॅज she beaten the boys? Why? सांगा हॅव घ्यायचंय का हॅज घ्यायचंय? हे ऑब्जेक्ट होणार आहे. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल मध्ये आहे ते नाउन म्हणून काय लिहितं? हॅव. वाय हॅव द बॉईज बीन बीटन बाय हर. आता आपण परफेक्ट टेन्सची उदाहरणं पाहणार आहोत. ॲक्टिव्हमध्ये बघा प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट अशा यांच्या पॅसिव्हमध्ये रचना करत असताना प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्टमध्ये पॅसिव्हमध्ये बीचं तिसरं रूप बीन वापरलं जाईल. मग तिन्ही काळाचे उदाहरणं आपण एकत्रच पाहतोय आता. बघा The engineers had already repaired the bridge. याच्यामध्ये had already repaired म्हणजे याचा अर्थ हे पास्ट परफेक्ट आहे आणि हे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये करायच्यामध्ये कुठे बीन नाही आहे. हॅड बीन अशी रचना कुठे दिसत नाही आहे. हे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करत असताना हॅड बीन घ्यावं लागेल. मग द ब्रिज हॅव हे चालणार नाही. द ब्रिज हॅड ऑलरेडी बीन रिपेअर्ड नंबर 2 आन्सर झालं. द पॅरट हॅज लर्न्ड a lot of new words. has learned हे प्रेझेंट परफेक्ट आहे. मग a lot of new words हे ऑब्जेक्ट आहे आणि हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे. लक्षात ठेवायचं. a lot of new words. a lot of new words has been हे होणार नाही. हे प्लुरल फॉर्ममध्ये सब्जेक्ट आहे. आता हे वर्ब सिंग्युलर आहे त्याच्यामुळे a lot of new words had been हे पण होणार नाही आहे कारण पास्ट परफेक्ट आहे. a lot of new words have been learned by the parrot. नंबर सी उत्तर त्याचं. Previous climbers had cut steps. had cut past perfect. steps हे पहिलं ऑब्जेक्ट आहे in the ice and fixed a rope म्हणजे प्रेवियस क्लाइंबर्सनं 2 क्रिया केलेल्या होत्या. They had cut steps in the ice and they had also fixed a rope. 2 क्रिया केलेल्या आहेत त्यांनी. बघा मग पहिली क्रिया कोणती केली? स्टेप्स हॅड बीन कट इन द आईस अँड अ रोप हॅड बीन फिक्स्ड. पहिलंच आन्सर आहे याचं. दे विल हॅव फिनिश्ड हे फ्युचर परफेक्ट आहे. बघा विलच्या पुढे हॅव आहे पण इथं बीन आहे का कुठं? तर नाही आहे. हे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करत असताना आपल्याला विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन घ्यावे लागेल. द ब्रेकफास्ट विल बी हे तर होणारच नाही आहे. द ब्रेकफास्ट विल हॅव बीन आणि इथं विल हॅज बीन. विल मॉडेलच्या पुढे हॅज कधीच वापरता येत नाही. The breakfast will have been finished by 8 नंबर बी आन्सर त्याचं. We shall have withdrawn याच्यामध्ये shall have पुढे बीन आहे कुठं? तर नाही आहे. हे फ्युचर परफेक्ट आहे. फ्युचर परफेक्टचं तुम्हाला पॅसिव्हमध्ये विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन ही रचना वापरू लागेल. यामध्ये ऑब्जेक्ट आहे मनी. मनी विल बी ड्रॉन हे होणारच नाही आहे.
मनी विल हॅव बीन नाहीच याच्यामध्ये. मनी विल हॅव बीन विथड्रॉन हेच आन्सर आहे. हे होणार नाही आहे कारण मॉडेलच्या पुढे इथं हॅज चालत नाही. ही हॅज रिटन अ स्पेशल एडिशन फॉर चिल्ड्रन. हॅज रिटन प्रेझेंट परफेक्ट आहे. याचं पॅसिव्हमध्ये हॅज बीन किंवा हॅव बीन प्लस रिटन हे थर्ड फॉर्म का लागेल. याच्यामध्ये बघा अ स्पेशल एडिशन हॅड बीन हे होणारच नाही आहे, पास्ट परफेक्ट आहे. अ स्पेशल एडिशन विल हॅव बीन हे फ्युचर परफेक्ट आहे. अ स्पेशल एडिशन हॅज बीन रिटर्न नंबर सी आन्सर. वी हॅव वॉर्नड यू. हॅव वॉर्नड प्रेझेंट परफेक्ट याच्यामध्ये पॅसिव्हमध्ये हॅव बीन किंवा हॅज बीन करावं लागेल. मग सांगा यू हॅड बीन होईन का तर नाही. यू हॅव बीन वॉर्न बाय अस नंबर बी. आय विल हॅव डन द जॉब फ्युचर परफेक्ट. मग विल हॅवच्या पुढे बीन आहे का तर नाही, पॅसिव्हमध्ये घ्यावं लागेल. विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन डन. द जॉब कॅन हॅव होईल का तर नाही. द जॉब विल हॅज हे पण होणार नाही कारण मॉडेलच्या पुढे हॅज चालत नाही. द जॉब विल हॅव बीन डन नंबर सी. समवन हॅज लीड द फायर. हॅज लीड प्रेझेंट परफेक्ट. मग याच्यामध्ये पॅसिव्हमध्ये हॅज बीन किंवा हॅव बीन लीड हे त्याचं उत्तर काढावं लागेल. द फायर वॉज लीड हे होणारच नाही आहे प्रेझेंट परफेक्टसाठी. द फायर हॅज बीन लीड नंबर बी आन्सर त्याचं. द टेलिग्राफ वायर्स हॅव बीन कट. हॅव बीन कट याच्यामध्ये बघा हॅव बीन कट याचा अर्थ हॅव बीन आणले म्हणजे हे पॅसिव्हमधली रचना आहे. पॅसिव्ह ॲक्टिव्ह करत असताना आपल्याला हे बीन नको आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग आन्सरमध्ये बघा पहिलंच बघा समवन हॅज बीन हे होईल का तर नाही आहे. ही तर जशा तशीच रचना ठेवायचा प्रयत्न झाला आहे. नो वन हे तर नकारार्थी नाहीच आहे वाक्य. समवन हॅड कट हे तर पास्ट परफेक्ट झालं आहे. आन्सर नंबर डी बघा समवन हॅज कट द टेलिग्राफ वायर्स. आय हॅव रेड दिस नॉवल अ नंबर ऑफ टाइम्स. हॅव रेड याच्यामध्ये हॅव बीन हॅज बीन घेतलं तर पॅसिव्हमध्ये जाता येईल. दिस नॉवल इज रेड पहिलं नाही आहे. दिस नॉवल हॅज बीन रेड नंबर बी आन्सर त्याचं. पीपल हॅव फोर्स्ड द एम्परर टू लिव्ह द कंट्री. हॅव फोर्स्ड याच्यामध्ये हॅव बीन किंवा हॅज बीन फोर्स्ड ही पॅसिव्हची रचना दाखवावं लागेल आपल्याला. दी एम्परर इज फोर्स्ड पहिलं होणार नाही. दी एम्परर वॉज फोर्स हे पण होणार नाही. दी एम्परर हॅज बीन फोर्स्ड नंबर सी आन्सर त्याचं. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये बघा हाव हॅव बघा हाव हॅव WH वर्डला हेल्पिंग वर्ब मिळालं ही दोस्ती तोडायची नाही, ॲक्टिव्ह असो का पॅसिव्ह असो. हाव हॅव यू अनफोल्डेड धिस मिस्ट्री याच्यामध्ये बीन आहे का कुठं तर नाही. हे ॲक्टिव्ह वाईज आहे, पॅसिव्ह करत असताना आपल्याला बीन आवश्यक आहे. हाव हॅड हे होणारच नाही, आपलं प्रेझेंट परफेक्ट आहे. हाव हॅज धिस मिस्ट्री याच्यामध्ये धिस मिस्ट्री सिंग्युलर आहे. हाव हॅज धिस मिस्ट्री बीन अनफोल्डेड बाय यू नंबर बी आन्सर आहे. वर्बल क्वेश्चनमध्ये बघा विल दे हॅव सर्व द डिनर याच्यामध्ये विल दे हॅव सर्वड फ्युचर परफेक्ट. मग याच्यामध्ये विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन हे आपल्याला आन्सर हवं आहे. विल द डिनर बी सर्वड हे होणार नाही आहे. विल द डिनर हॅज एक लक्षात ठेवायचं मॉडेलच्या नंतर आपल्याला इथे हॅज वापरता येणार नाही. विल द डिनर हॅव बीन नंबर सी आन्सर त्याचं. हॅज समवन पोस्टेड माय पार्सल सुरुवातीला हॅज आहे आणि प्रश्नात बीन आहे का बघा कुठे तर प्रश्नामध्ये कुठेही बीन नाही आहे. याचा अर्थ उत्तरामध्ये प्रेझेंट परफेक्टचा हॅव बीन किंवा हॅज बीन करावं लागेल. याच्यामध्ये बघा बरं सुरुवातीला किती ठिकाणी इथेच हॅज आहे इथं हॅड आहे हेच उत्तर नंबर 2. हॅज माय पार्सल बीन पोस्टेड बाय समवन. हॅव यू वॉर्न हर याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट याच्यामध्ये कुठं बीन नाही आहे. उत्तरामध्ये बघा एक तर हॅव बीन किंवा हॅज बीन पाहिजे. सुरुवातीला हॅज आहे इथं हॅज आहे पण इथं बीन कुठंच नाही आहे. हे आन्सर होणार नाही. हे पास्टवालं आहे आणि हे सी नंबर उत्तर त्याचं. हॅव दे टोल्ड द स्टोरी याच्यामध्ये हॅव टोल्ड याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट आहे. उत्तरामध्ये हॅव बीन किंवा हॅज बीन आवश्यक आहे. सुरुवातीला हॅव आलं हे होणार नाही आहे. हॅज द स्टोरी बीन टोल्ड बाय देम नंबर बी आन्सर. त्याच्यामध्ये हे हॅड आहे पास्टवाले पास्ट परफेक्ट चालणार नाही. हॅज एनीबडी डन ऑल द वर्क याच्यामध्ये हॅज एनीबडी डन प्रेझेंट परफेक्ट याच्या कुठे बीन आलेलं नाही आहे. हॅज ऑल द वर्क बीन डन बाय समबडी याच्यामध्ये समबडी इथं एनीबडी हे आन्सर होणार नाही.
मग याच्यामध्ये हे तर होणारच नाही आहे. हॅज ऑल द वर्क बीन डन बाय एनीबडी, नंबर सी उत्तर त्याचं. हुर्रा, हे इंटरजेक्शन आहे. हुर्रा वी हॅव वन द मॅच. हॅव वन हे प्रेझेंट परफेक्ट आहे. प्रेझेंट परफेक्टला हॅव बीन किंवा हॅज बीन आवश्यक आहे. मग हुर्राला हुर्राच बघा, हेच आन्सर नंबर सी झालं. हुर्रा द मॅच हॅज बीन वन बाय अस. इथं जर दोन ठिकाणी इंटरजेक्शन असतं तर कदाचित आम्हाला रचना काळाची बघता आली असती. धिस सायंटिफिक थिअरी हॅज बीन प्रूव्ड. बघा हॅज बीन प्रूव्ड, हॅज बीन म्हणजे हे पॅसिव्ह टू ॲक्टिवाइज करत असताना आपल्याला हे बीन नको आहे. आता आपल्याला एक्सपर्ट्स हॅव बीन हे होईन का आन्सर, तर नाही, पहिलंच आन्सर चुकलेलं आहे. एक्सपर्ट्स हॅड हे तर पास्ट आहे, हे होणार नाही. एक्सपर्ट्स हॅव प्रूव्ड, नंबर सी उत्तर त्याचं. धिस र्युमर मस्ट हॅव बीन स्टार्टेड बाय आवर अपोनंट्स. मस्ट हॅव बीन याच्यामध्ये बीन आले लक्षात ठेवायचं. हे पॅसिव्हचं रचना दर्शवणार आहे. मग आपल्याला पॅसिव्ह टू ॲक्टिवाइज करत असताना बीन नको आहे. मग बघा आवर अपोनंट्स मस्ट हॅव आहे का याच्यात, नाही आहे. आवर अपोनंट्स मस्ट हॅव टू आहे का, हे चालणार नाही आहे. आवर अपोनंट्स मस्ट हॅव स्टार्टेड, हे नंबर सी आन्सर त्याचं. धिस नोटीस हॅज बीन अल्टर्ड, लक्षात ठेवायचं. हे बीन परत पॅसिव्ह टू ॲक्टिवाइज करत असताना आपल्याला समवन हॅज बीन होईन का, तर नाही. समवन हॅज टू नाही. समवन हॅज अल्टर्ड धिस नोटीस, नंबर सी उत्तर आहे. लक्षात ठेवायचं हे आल्टर वेगळं आहे आणि हे ALTER वेगळे आहे. हे चर्चमध्ये असतं आणि हे अल्टरचा अर्थ चेंज. द ट्रूथ ऑफ धिस स्टेटमेंट हॅज बीन व्हेरीफाईड. परत इथं बघा हॅज बीन, हे बीन पॅसिव्ह टू ॲक्टिवाइज करत असताना बीन नको आहे आपल्याला. वी हॅव बीन हे चालणार नाही आपल्याला. पॅसिव्ह टू ॲक्टिवाइज करत असताना वी हॅव टू हे पण होणार नाही आहे. वी हॅव व्हेरीफाईड, नंबर सी उत्तर त्याचं. द अकाउंट हॅज बीन केअरफुली चेक्ड बाय मी. हॅज बीन परत हे पॅसिव्ह टू ॲक्टिवाइज करत असताना बीन नको आहे मला. आय हॅव केअरफुली टू बी हे पण होणार नाही आहे. आय हॅव केअरफुली चेक्ड द अकाउंट, नंबर बी उत्तर त्याचं. फिलिंग द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ वर्ब. द चाइल्ड डॅश बाय एनीबडी, याच्यामध्ये आपल्याला पॅसिव्हची रचना असणारं वर्ब बघायचं. बघा नॉट बीन होईन का, तर नाही. याच्यामध्ये हॅव बीन, हॅज बीन, हॅज नॉट बीन काहीच नाही. नॉट फेड पण होणार नाही. वॉज नॉट फीडिंग पण होणार नाही. याच्यामध्ये हॅझंट बीन फेड, नंबर डी उत्तर त्याचं आहे. दीज रोड्स डॅश बिफोर द रेन्स बिगिन. पाऊस सुरू होण्याआधीच रस्त्यांचं काम पूर्ण झालेलं असेल असा अंदाज वर्तवलेला आहे. हे फ्युचर परफेक्टमध्ये घ्यावं लागेल आपल्याला, कारण हे टेन्स सिक्वेन्समध्ये बघा बिफोरच्या पुढं द रेन्स बिगिन हे तुमचं सिम्पल प्रेझेंट आहे आणि इथं तुम्हाला फ्युचर परफेक्ट घ्यावं लागेल. मग याच्यामध्ये विल हॅव बीन रिपेअर्ड हे पहिलंच आन्सर आहे. ही डॅश अ रिटन टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. इथं वॉज अपॉइंटेड हे सिम्पल पास्ट आहे. इथं फ्युचर नाही येणार. इथं तुम्हाला पास्ट परफेक्ट घ्यावं लागेल. मग पॅसिव्हमधली रचना घ्या. ही प्रेझेंट परफेक्ट चालणार नाही आहे. विल बी गिवन हे पण नाही चालणार आहे. हॅड बीन गिवन. ही हॅड बीन गिवन अ रिटन टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. इफ द ड्रायव्हर हॅड बीन केअरफुल. हॅड बीन केअरफुल आणि इफ कंडिशनल क्लॉजमध्ये हे इम्पॉसिबल कंडिशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुढे मॉडेलचं सुद्धा परफेक्ट फॉर्म वापरावं लागेल आणि ते पॅसिव्हच्या रचनेत घ्यावं लागेल. द ॲक्सिडंट डॅश वूड बी अवॉइड होणार नाही. कूड हॅव बीन अवॉइडेड, नंबर बी आन्सर झालं त्याचं. वेन आय मेट हिम ही डॅश ऑफ द थेफ्ट. याचा अर्थ इथं सिम्पल पास्ट आहे आणि इथं तुम्हाला पास्ट परफेक्ट पाहिजे. पास्ट परफेक्ट हॅज हे होणार नाही आहे. हॅड ऑलरेडी बीन कन्व्हिक्टेड, नंबर बी आन्सर त्याचं. हाऊ मेनी क्वेश्चन्स डॅश इन 3 hours. पॅसिव्हमधली रचना बघायच्यामध्ये हाऊ मेनी क्वेश्चन्स डॅश इन 3 hours पूर्ण होऊ शकले असते. कूड हॅव बीन आन्सर्ड. हे बीन आन्सर्ड होणार नाही आहे. वूड हॅव हॅवच नाही याच्यामध्ये. वूड हॅव तर बीन नाही याच्यामध्ये, म्हणजे कूड हॅव बीन आन्सर्ड, नंबर